आता आपला नामयज्ञ सुरू होणार आहे. नामयज्ञाचे जे व्हिडिओ असणार आहेत ते थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. थोडेसे वेगळे, अगदी काही फार काही वेगळं असं होणार नाही. तर त्याच्यामध्ये जी काही माहिती असेल एखाद्या पुस्तकातली ती कदाचित व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये असेल, त्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल. तर दिसतंच आहे की फोटोमध्ये आता टेंबे स्वामींचा जो मठ आहे, टेंबे स्वामींचं जे जन्मस्थान आहे माणगाव, तिथलं त्यांच्या जन्मस्थानाचं हे मंदिर आहे. बरेच जण टेंबे स्वामींच्या मठामध्ये त्या मंदिरामध्ये जातात, दत्त मंदिरामध्ये, पण ह्या बाजूला सहसा त्या आतमध्ये जाऊन बघायचं त्यांचं जिथे जन्मस्थान आहे तिथे हे त्यांचं मंदिरसुद्धा आहे. तर ह्या टेंबे स्वामींच्याच पुस्तकातल्या माहितीचं आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत. दत्तात्रयांचे 24 गुरु. आता सगळ्यांना माहिती आहे दत्तात्रयांनी 24 गुरु केलेले, आणि दत्तात्रयांच्या 24 गुरूंची माहिती तर टेंबे स्वामी हे दत्तभक्त, त्यामुळे दत्तात्रयांच्या 24 गुरूंची त्यांनी माहिती दिलेली. दत्तात्रयांनी मानलेले गुरु हा वासुदेवानंद सरस्वती. आता टेंबे स्वामींना वासुदेवानंद सरस्वती सुद्धा म्हणत, यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाची चर्चा महाराजांनी दत्त महात्म्याच्या 46 ते 39 या अध्यायात केली आहे. आता बघा, त्या दत्त महात्म्या टेंबे स्वामींनी जे लिहिलेलं आहे त्याच्या 46 ते 49व्या अध्यायामध्ये त्यांनी त्याची चर्चा केली आहे. शिवाय अन्य ठिकाणी दत्तलीलामृत, विद्यासार, दत्त सहस्राहरीमध्ये सुद्धा या विषयाची चर्चा करण्यात आली आहे. या विषयाचा उहापोह महाराजांनी केला आहे. यदुराजाच्या या राजाला दत्तात्रयांनी आपले 24 गुरु समजावून सांगितले आणि त्यांच्यापासून आपण कोणते गुण घेतले व कोणत्या दोषांचा त्याग केला त्याचे वर्णन आले आहे. या संदर्भात एक गोष्ट नमूद केली पाहिजे की गांडा महाराज उर्फ योगनंद यती यांनी दत्तात्रयांच्या 24 गुरूंचे वर्णन गुरुमूर्ती चरित्रामध्ये केले आहे. दत्तात्रयांनी जे 24 गुरु मानले आहेत ते असे. आता बघा, दत्तात्रयांचे 24 गुरु: भूमी, एक भूमी, दुसरा वृक्ष, तिसरा पर्वत, चौथा वायू, पाचवा आकाश, सहावा आत्मा, सातवं उदक, आठवं कपोत, नववं अग्नी, 10वा अजगर, 11 समुद्र, 12 पंचेंद्रिये, 13 भ्रमर, 14 गजहत्तिणी, 15 मृग, 16 मीन, 17 पिंगळा वारांगणा, 18 कुकुर टिटवी, 19 लहान बालक, 20 कुमारी कंकण, 21 सर्प, 22 शरंकार म्हणजे त्याचं बाण तयार करणारा, शरंकार म्हणजे बाण तयार करणारा, शर म्हणजे बाण असतो, पेशस्कार म्हणजे कुंभारिया माशी, नंतर मग 11वा कोळी, 24वा कोळी, 23वा पेशस्कार म्हणजे कुंभारिया म्हणजे कुंभार म्हणजे कसं असतं, जसं कुंभारीण म्हणून एक माशी वेगळ्याचा प्रकार असतो, ते असं वाळूचं मातीचं असं हे घर बनवते, त्याला कुंभारीण असं म्हणतात. आणि कोळी असे हे 24 गुरु सांगितलेले. तर आज आपण दत्तात्रयांच्या 24 गुरूंविषयी एक सुरुवात करायची म्हणून एक 24 गुरूंची माहिती. आणि तुम्हाला पुढे काय येणार आहे, तुम्ही जे रील्स ऐकणार तिथे काय नुसतं श्री स्वामी समर्थ हे गाणं, जेव्हा मला वेळ नाही मिळणार तेव्हा आपण अर्थात ते गाणं लावणार, पण जे 24 भाग येतील, पण जे उद्यापासून 4 भाग येतील, 24 नाही 4 भाग येतील, त्या 4 भागांमध्ये कदाचित पहिले 2-3 दिवस तर मला जपच असेल,
पण नंतर अशा प्रकारची जशी मला माहिती मिळेल तशी आपण रेकॉर्ड करून टाकणार आहोत आणि त्याच्यावर तुम्ही जप करणार आहात. आजची रीलसुद्धा ही ट्रायल आहे, जी आपण आता नवीन ग्रुपवर टाकणार आहोत. जे ॲड आहेत त्यांनी फक्त एकदाच जप करायचं. लक्षात ठेवा, एकदाच फक्त 25 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायचं, जेणेकरून मला कळेल की तुम्ही नवीन ग्रुपमध्ये ॲड झालेला आहात. श्री स्वामी समर्थ.